नमस्कार, अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतोय सुरळीची वडी. तर सुरळीची वडी बनवण्यासाठी आपण 1 कप बेसन घेतलेलं आहे. म्हणजे एक कुठलीही वाटी घ्या, त्या वाटीच्या मापाने आपण इथं बेसन घेतलेलं आहे. बेसन चाळून घेतले, त्यासाठी आपल्याला 2.5 वाटी इथं आंबट ताक लागणार आहे. सुकं खोबरं मी किसून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला कोथिंबीर लागेल थोडीशी. त्यानंतर आपल्याला इथं तेल लागणार आहे फोडणीसाठी. अर्धा चमचा आपल्याला इथं मोहरी लागेल, थोडीशी हळद, थोडा हिंग, त्यानंतर इथं 2-3 तुकडे आपण आल्याचे, 3 लसूण पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या घेतलेल्या आहेत. चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे. तर सगळ्यात आधी आपण थोडासा मिरचीचा ठेचा बनवून घेऊया. तर आपण इथं मिरच्या, आलं आणि लसूण थोडंसं मीठ टाकून इथं टेचून घेऊया. तर अशा पद्धतीने थोडं मीठ टाकून आपण इथं आलं, लसूण, मिरची टेचून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण एक थोडंसं वाटण करून घेतलेलं आहे. तर इथं बघू शकता असं टेचून घ्यायचं आपल्याला हे. आता त्यानंतर एक पसरट भांडं घ्यायचं, त्यामध्ये बेसन घालून घेतलेले आहे आपण. त्यामध्ये किंचित अशी हळद घालून घेतली. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे आपण. आणि आता आपल्याला इथं थोडं थोडं ताक टाकून ह्याचं आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं. तर पहिल्यांदा सगळ्यात आधी थोडंसं ताक टाकून आपण ह्याच्या पूर्ण गुठळ्या मोडून घेऊया. व्यवस्थित असं आपल्याला इथं एकही गुठळी इथं राहिली नाही पाहिजे, अशा पद्धतीने आपण मिक्स करायचे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आता हिरव्या मिरचीचा जेवढा ठेचा केला तो टाकून घेतला आहे. पुन्हा एकदा थोडंसं आपण इथं ताक टाकून ह्याला चांगलं हलवून घेऊया. तर इथं बघू शकता आता पिठामध्ये अजिबात गुठळी राहिली नाही आहे. व्यवस्थित असं आपलं पीठ मऊसूत आपल्याला करून घ्यायचं आहे. इतकं छान मिक्स करता येईल तेवढं आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकही गुठळी ह्यात राहिली नाही पाहिजे. तर इथं बघा आता आपण उरलेलं थोडं ताक आहे ते पण इथं घालून घेणार आहे. बरोबर 1 वाटी बेसनाला मी 2.5 वाटी इथं ताक वापरलेलं आहे. आणि घट्टसर असं आपल्याला हे पीठ कालवून घ्यायचे. जास्त घट्ट ठेवायचे नाही, जास्त पातळ नाही, सरसरीत असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता गाळणी घेतली, गाळणीने आपल्याला हे मिश्रण आहे ते आपल्याला गाळून घ्यायचे. तर इथं बघू शकता व्यवस्थित असं मिश्रण गाळून घेतले. आणि इथं जे मिरची आणि आलं लसणाचा ठेचा आपला गाळणीत राहिलेला आहे, तो थोडंसं पाणी टाकून आपण ह्याच्यामध्ये पूर्ण ह्याच्यातला जो अर्क आहे तो पूर्ण ह्याच्यामध्ये उतरून घ्यायचा आहे. म्हणजे आपली सुरळीची वडी पण चवीला छान लागेल. तर इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हे बेसन छान मिक्स करून घ्यायचे. जाड बुडाची कढई तापायला ठेवली. आता कढईमध्ये हे मिश्रण आपण टाकून घेऊया आणि हळूवार असं ह्याला हलवून घ्यायचं आपल्याला. तर मध्यम असा गॅस ठेवलेला आहे आणि छान असे आपल्याला हे बेसन आहे ते शिजवून घ्यायचे. हात सारखा आपला चालू ठेवायचा आणि बरोबर व्यवस्थित असं हे पीठ आपल्याला चांगलं हटून हटून ह्याला शिजवून घ्यायचं. ह्यात बिलकुलही गुठळी होऊन द्यायची नाही आपल्याला. तर इथं बघू शकता छान असा आता आपल्या पिठाला घट्टपणा आलेला आहे. एकदम बारीक गॅसवर छान असं गोल गरगरीत असं हे पीठ फिरवून घ्यायचं. म्हणजे छान मस्त असं हे एकदम असं पीठ आपलं तयार होणार आहे. तर इथं बघू शकता छान आता इथं घट्टपणा पण आलेला आहे इथं. आता बेसन आपलं छान असं बघा इथं आता घट्ट झालेलं आहे. आता ह्याच्यावर आपण एक 2 मिनटं झाकण टाकूया. 2 मिनटं झाकण काढल्यानंतर पुन्हा एकदा बघू. तर पुन्हा एकदा ह्याला चांगलं आपण हलवून घ्यायचं. गॅस एकदम मीडियम ठेवायचा. आता आपण आपलं पीठ शिजले का एकदा पाहूया. एक ताटली घेऊन त्याच्यावर आपण थोडंसं पीठ पसरून बघूया. तर इथं बघू शकता तुम्ही आपलं पीठ येते आता शिजत आलेलं आहे.
अजून 1-2 मिनिटं आपण ह्याला झाकण टाकून ठेवून घेऊया. तर अजून 1-2-3 मिनिटं आपल्याला पीठ चांगलं शिजवून घ्यायचे. आता आपण इथं ताट घेतलेलं आहे. पीठ आपलं आता शिजलेलंच आहे जवळ-जवळ. आणि ताटामध्ये खालच्या साईडने पहिल्यांदा आपण इथं पीठ टाकून घेऊया. तर 2 पळ्या आपण इथं पीठ इथं टाकून घेतलेले आहे. आणि आतल्या साईडने ही वडी आपल्याला आता पसरून घ्यायची. व्यवस्थित अशी पातळसर आपल्याला ही वडी इथे थापून घ्यायची. उलथण्याने व्यवस्थित अशी बघा ही पसरून घेता येईल असं एवढं पीठ आपलं छान शिजलेलं आहे. आता खालच्या साईडने पण आपण इथं पीठ लावून घेणार आहे. एकाच ताटाला दोन्ही साईडने आपल्याला ही व्यवस्थित सुरळीची वडी इथे थापून घ्यायची. आता ताट मी पलटी केले आणि उलट्या साईडने पण आपण इथं हे पीठ 2 पळ्या टाकून घेऊया. गरम गरमच आपल्याला ही सुरळीची वडी इथे थापून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित अशी थापली जाते. तर अशा पद्धतीने सगळीकडनं उलथण्याच्या साहाय्याने आपल्याला ही वडी इथे एकसारखी आपल्याला व्यवस्थित पसरून घ्यायची. तर इथं बघू शकता आतून बाहेरून आपण ताटाला वडी चांगली थापून घेतलेली आहे. आता ह्याला थंड होण्यासाठी एक 5-10 मिनिटं आपण बाजूला ठेवूया. आता एक 5-6 मिनिटं झाले. वडी चांगली आपली पसरलेलं पीठ इथे चांगलं थंड झाले. सुरीच्या साह्याने आपल्याला इथं आता ह्याला चिरा पाडून घ्यायच्यात आणि जेवढ्या पाहिजे त्या साईजच्या आपल्याला ह्या वड्या गुंडळायला घ्यायच्यात. तर इथं बघू शकता अशा पद्धतीने आपण आता ह्या वड्या काढायला घेणार आहे. तर इथं बघू शकता तुम्ही छान अशी ही आपली सुरळीची वडी तयार झालेली आहे. हलक्या हाताने व्यवस्थित अशी आपल्याला ही वडी गुंडाळून घ्यायची. तर इथं बघू शकता तुम्ही हलक्या हाताने व्यवस्थित अशी आपण ही वडी इथे गुंडाळून घेतली आणि सुंदर अशा आपल्या ह्या सुरळीच्या वड्या आता तयार झालेल्या आहेत. आता आतल्या साईडने आपण जी वडी तयार केली होती ती इथं गुंडाळून घेऊया. जेवढ्या नाजूक हाताने काढता येतील तेवढ्या ह्या वड्या सुंदर निघतात. आता आपल्या वड्या पूर्ण काढून झालेल्या आहेत. आता ह्याला फोडणी द्यायची. तर आपण इथं एक 4 चमचे तेल टाकले, त्यामध्ये मोहरी टाकून घेतली, त्यानंतर हिंग टाकून घेतलेला आहे आणि आपण इथं आता ह्याच्यावर फोडणी टाकून घेतोय. तर मस्त असा ह्याला तडका देऊन घ्यायचा. पांढरे तीळ असतील तर तुम्ही ह्याच्यात टाकू शकता आणि तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता. वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया. आपण इथं सुकं खोबरं वापरलेलं आहे. वरून थोडी कोथिंबीर आणि खोबरं टाकून घेऊया. तर बारीक असा खोबरं आपण हे किसून घेतलेलं आहे. तर इथं बघू शकता झटपट अशी आपण ही सुरळीची वडी तयार केलेली आहे. तर दिसायलाही वड्या सुंदर झाल्या, तेवढ्या चवीला पण छान झालेल्या आहेत. आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.